ज्यांना सगळे त्रास देतात त्यांच्यावर प्रयत्न करणं हा सुद्धा एक प्रकारचा अहंकार आहे. त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यायला लागतं हे उघड आहे, पण तो असू नये. दुसरी गोष्ट गुरुच्या आणली हवी म्हणजे समतेच्या शिवाय निरपेक्ष प्रेम करणार गुरु. आपल्याकडे उदाहरण आहे द्रोणाचार्यांपासून. द्रोणाचार्यांनी निरपेक्ष प्रेम कोणाला दिलं? एकलव्याला नाही, अर्जुनाला दिलं. तर त्यामुळे गुरु आपण गुरु निवडताना किंवा कोणालाही गुरु म्हणून आपण जेव्हा आपल्या मनातून स्वीकार करतो, मान्यता देतो, तेव्हा ह्या गोष्टी आपल्या मनात येतात. हे मी सांगायला हवं असं नाही, पण मुलांना कळतं. मुलांना तर फारच कळतं. आणि मुलं तर थोडंसं माझ्याबद्दल सांगते, काम नाही. 6वी-7वीपर्यंत जाईपर्यंत मुलं निबंधात बहुधा असं लिहायची की आम्हाला मीना टीचर आवडते, कारण ती पार्शलिटी करत नाही. तो सर्वात मोठा गुण माझ्या अंगात हळू म्हणून बाळगला. तो आपण माणसं असतो. लव्ह इज अ केमिस्ट्री. आपल्या मनाविरुद्ध एखाद्याकडे, मुलाकडे, मनातल्या मुलीकडे मन आपलं ओढ घेतं, कारण आपण माणसं असतो, म्हणजे ह्युमन बीइंग आपण. ते होऊ देता नाही आणि त्याच्यावर आपण ताबा मिळवला पाहिजे. म्हणजे तुम्ही इम्पार्शियल शिक्षक होता, ती गोष्ट अंगात बाळगायलाच पाहिजे. त्या लेवलला हळूहळू आपण पोचलो तर आपण गुरु होऊ शकू. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरु नेहमी क्षमाशीलच असला पाहिजे. म्हणजे मला आता येताना सर म्हणाले, ठाकरे म्हणाले की तुमच्यापर्यंत तुम्हाला फार कडक असं म्हणतात, सगळे कडक. म्हटलं आई वडिलांचे एक विनोदी लेखक आहेत मुकुंद टाकसाळे म्हणून, त्यांची मुलगी शाळेत होती. तर ते म्हणायचे अभिनवमध्ये काय माहिती आहे का, मीनाताई मुलांना रागवू देत नाही म्हणून तिथले शिक्षक आईवडिलांना रागवतात. असं काही खरं नाही, ते काही आईवडील बसले वडील खरं नाही, पण असं खूप चालू असायचं आहे. क्षमाशील गुरु पाहिजे. तुमची मुलं जशी असतात, म्हणजे विद्यार्थी तेच असतात की जे काहीतरी खोड्या करणार, दंगा करणार, खोटं बोलणार, थोडी मारामारी करणार, पण त्या सगळ्या अवगुणांना आपल्यामध्ये समजून घेऊन मुलांना समजून घेणार शिक्षक असतो तो पाहिजे.